वेलकम बॅक टू मेडिको पॉईंट. चला आज बघूया आपण रेपेटरी ऑफ केंट सविस्तर स्पष्टीकरण मराठीमध्ये. डॉक्टर जेम्स टायलर केंट यांनी ही रेपेटरी प्रेझेंट केली आहे. त्यांच्या रेपेटरीचं पूर्ण नाव होतं केंट रेपेटरी ऑफ होमिओपॅथिक मटर मेडिका विथ वर्ड इंडेक्स. आता त्याची इंट्रोडक्शन बघूया. डॉक्टर जे.टी. केंट हे एक इक्लेक्टिक प्रॅक्टिशनर होते, म्हणजे जे वेगवेगळ्या उपचार पद्धतींवर गरजेनुसार वापर करत होते. ते उत्तम विद्वान आणि वाचनाचे प्रचंड शौकीन होते. आता त्यांचं बघूया की होमिओपॅथीकडे त्यांचा कल कसा वळला. तर 1878मध्ये त्यांच्या पत्नीला एक गंभीर आजार झाला होता. त्याचा बरा करण्यासाठी त्यांनी ॲलोपॅथिक आणि इक्लेक्टिक पद्धतीचा भरपूर वापर केला, पण त्यातून त्यांना काही बरेचसे यश आले नाही. अखेर होमिओपॅथीच्या औषधांनी त्यांना पूर्णपणे बरं झालं. या घटनेमुळे केंट सरांना होमिओपॅथीची ताकद समजली. त्यांनी हॅनिमन सरांच्या ऑर्गन ऑफ मेडिसिनचा सखोल अभ्यास केला आणि ते एक निष्ठावान होमिओपॅथ बनले. त्या काळी बोनिंग हुसेन आणि लिपे यांचे रेपेटरी जास्त वापरले जात होतात. केंट सरांनी त्यांचाही अभ्यास केला, पण त्यांना त्यातील रुब्रिक्स आणि औषधांच्या संख्येबद्दल समाधान वाटले नाही. म्हणून त्यांनी स्वतःची एक अत्यंत सविस्तर अशी रेपेटरी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये एकूण त्यांनी आता 648 औषधे ॲड केलेली आहेत. आता इतिहास बघूया. नेमकं केंट सरांनी त्यांची सुरुवात कशी केली आणि त्यांना कोणकोणते सायंटिस्ट भेटले. तर केंट सरांनी अनेक वर्षे लिप्पे यांची रेपेटरी वापरली. त्यांनी आपल्या अनुभवातून आलेल्या नोंदी पुस्तकाच्या मार्जिनमध्ये आणि ओळींच्या मध्ये लिहून ठेवल्या होत्या. त्यांनी फिलाडेल्फियाच्या डॉक्टर ली यांच्याशी चर्चा केली, कारण लिप्पे यांच्या रेपेटरीची सुधारणी आवृत्ती ली सरांकडे होती. त्यावेळी केंट सरांची युरिनरी ऑर्गन, चिल्स, फीवर आणि स्वेट या विषयांचे काम पूर्णपणे झालेले होते. डॉक्टर ली यांनी माइंड आणि हेड यावर काम सुरू केले होते, पण दुर्दैवाने ते अंध झाले आणि त्यांचे काम केंट सरांच्या अपेक्षेनुसार नसल्यामुळे मग केंट सरांनी सर्व माहिती गोळा करून स्वतः काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही एक प्रॉब्लेम उभा राहिला की रेपेटरी तयार झाल्यानंतरही त्याचा छापायचा खर्च खूप जास्त होता आणि त्यामुळे ते रेपेटरी पब्लिश होत नव्हतं. तेव्हा डॉक्टर किम्बल, डॉक्टर थर्स्टन आणि बिगलर त्यांनी स्पॉन्सरशिप मिळवून दिली आणि अखेर रेपेटरी जगासमोर आली. आता बघूया फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड. केंट रेपेटरी डिडक्टिव्ह लॉजिकवर आधारित आहे. डिडक्टिव्ह लॉजिक म्हणजे जनरल टू पर्टिक्युलर या तत्वावर चालते. केंट सरांच्या मते मॅन इज प्रायर टू द ऑर्गन, म्हणजे आधी मानसिक आणि शारीरिक सामान्य लक्षणे महत्त्वाची आहेत, मग ठराविक अवयवाची लक्षणे. त्यांनी जुन्या मटर मेडिकाचा आधार घेतला, पण त्या लक्षणाची क्लिनिकल खात्री पटत नव्हती, तर त्यांनी ते काढून टाकली. आता बघूया टायपोग्राफी. केंट रेपेटरीमध्ये टायपोग्राफी करण्यासाठी सरांनी 3 प्रकारचे फॉन्ट्स वापरले आहेत: बोल्ड, इटॅलिक आणि रोमन, आणि त्यानुसार त्यांना गुण पण दिले आहेत. बोल्ड याला 3 गुण, हे फर्स्ट ग्रेड; इटॅलिकमध्ये 2 गुण, सेकंड ग्रेड; रोमनमध्ये 1 गुण, थर्ड ग्रेड. फर्स्ट ग्रेडमध्ये हे लक्षणं जास्तीत जास्त प्रूव्हरमध्ये दिसली आहे आणि क्लिनिकली सिद्ध झाले आहे. सेकंड ग्रेड ही लक्षणे काही प्रूव्हर्समध्ये दिसली आणि अधूनमधून त्याची खात्री पटली आहे, आणि थर्ड ग्रेडमध्ये ही लक्षणं खूप कमी वेळा आढळली जातात. आता बघूया प्लॅन अँड कन्स्ट्रक्शन. ही रेपेटरी 3 मुख्य भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला भाग रेपेटरीचा वापर कसा करावा, हॉट आणि कोल्ड रेमेडीज आणि केस डेमॉन्स्ट्रेशन. दुसऱ्या भागामध्ये मुख्य रेपेटरी म्हणजे माइंड अँड जनरलिटीज आणि शब्दाची अनुक्रमणिका म्हणजे इंडेक्स. तिसरा भाग साईड्स ऑफ बॉडी, ड्रग ॲफिनिटीज आणि औषधाचे परस्पर संबंध, रिलेशनशिप ऑफ रेमेडीज. स्टार्ट विथ द माइंड चॅप्टर अँड एंड्स विथ द लास्ट जनरलिटीज चॅप्टर. एकूण 37 प्रकरणे आहेत या केंट रेपेटरीमध्ये. आता बघूया रुब्रिक्सची अरेंजमेंट कशी आहे. सर्व रुब्रिक्स अल्फाबेटिकली अरेंज्ड आहे. रुब्रिक्स अरेंज जनरल टू पर्टिक्युलर. जनरल रुब्रिक्स फॉलोड अगेन बाय सब रुब्रिक्स. मांडणीचा क्रम खालीलप्रमाणे असतो, म्हणजे सगळ्यात पहिले मुख्य रुब्रिक्स, देन साईड, टाईम, मॉडॅलिटीज, एक्सटेन्शन. आणि टाईममध्ये येतं डे टाईम, मॉर्निंग टाईम, फोरनून, आफ्टरनून, अशा प्रकारे टाईम दिला जातो. आता बघूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्टेज, स्पेशल फीचर्स ऑफ केंट रेपेटरी. केंटची रेपेटरी ही होमिओपॅथीमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी रेपेटरी आहे. आता त्याचे प्रमुख कारणे आहेत. कारण सगळ्यात पहिले लॉजिक. ही रेपेटरी डिडक्टिव्ह लॉजिकवर बेस्ड आहे, त्यामुळे केस घेताना आधी पेशंटची मानसिक स्थिती आणि शारीरिक सामान्य लक्षणे विचारात घेतली जातात, त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन शोधणे सोपे होते. दुसरी गोष्ट म्हणजे कम्प्रिहेन्सिव्ह माइंड सेक्शन.
केंट सरांनी माइंड सेक्शनला खूप महत्त्व दिले आहे. यात अनेक मानसिक रुब्रिक्स आणि सब रुब्रिक्स आहेत जे कोणत्याही जुन्या रिपेटरीमध्ये इतक्या सविस्तरपणे दिलेले नाही. तिसरं आहे लार्ज नंबर ऑफ मेडिसिन. यात एकूण 648 औषधे आहेत. ही संख्या BTPB बोनिंग हुसेन थेरपेटिक पॉकेट बुक्स आणि BBCR पेक्षा जास्त आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे औषधे निवडण्याचे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध आहेत. 3 ग्रेड सिस्टीम. औषधांचे महत्त्व 3 ग्रेडमध्ये स्पष्टपणे केंट सरांनी दिले आहे, ज्यामुळे रिपेटरायझेशन करताना गुणांची बेरीज करणे सोपे होते. आता बघूया जनरलिटीज सेक्शन्स. हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे कारण याच्यामध्ये जनरल मॉडेलिटीज आणि क्लिनिकल रुब्रिक्स अतिशय सविस्तर दिलेले आहे. अल्फाबेटिकल अरेंजमेंट. सगळे जे रुब्रिक्स आहेत त्याची मांडणी अल्फाबेटिकली असल्यामुळे तुम्हाला योग्य शब्द माहिती असेल तर तुम्ही रिपेटरीमध्ये ते चांगल्या प्रकारे शोधू शकतात. क्रॉस रेफरन्स. एकाच अर्थाच्या दुसऱ्या रुब्रिक्सकडे जाण्यासाठी यात C किंवा C ऑल्सो असे संदर्भ दिले आहेत, त्यामुळे डॉक्टरांचा गोंधळ होत नाही. आता बघूया डिसॲडव्हान्टेज अँड लिमिटेशन ऑफ केंट रिपेटरी. पहिला म्हणजे साईज अँड बल्कीनेस. ही रिपेटरी आकाराने खूप मोठी आणि जड आहे, त्यामुळे ती बेडसाईड पेशंटला वापरणे त्रासदायक ठरते. एक्स्ट्रीमिटीज सेक्शन. एक्स्ट्रीमिटीची जर तक्रार असेल तर एक्स्ट्रीमिटीज विभाग हा जवळपास 284 पानांचा आहे. यात इतकी माहिती भरली आहे की एकदा विशिष्ट रुब्रिक शोधताना खूप वेळ लागतो. ओव्हर जनरलायझेशन. केंट सरांनी माइंड आणि जनरलिटीजवर जास्त भर दिला आहे. कधीकधी एखाद्या अवयवाचे महत्त्वाचे लक्षण या मोठ्या लक्षणांच्या गर्दीत दुर्लक्षित होऊन जाते. ओमिशन ऑफ रेमेडीज. काही ठिकाणी सब रुब्रिक्स औषधे दिले आहेत, पण तेच औषधे त्याच्या मुख्य रुब्रिक्समध्ये दिलेली नाहीत. यामुळे रिपेटरायझेशन करताना चूक होऊ शकते. इनॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन ऑफ नोजोड्स. केंट सरांच्या काळात नोजोड्स वापरतात होते, तरीही या रिपेटरीमध्ये त्यांना हवे तितके स्थान दिले नाही. क्लिनिकल रुब्रिक्स वर्सेस फिलॉसॉफी. केंट सरांनी स्वतः क्लिनिकल रुब्रिक्सवर टीका केली होती, तरीही त्यांच्या रिपेटरीमध्ये अनेक वेळेस क्लिनिकल रुब्रिक्स हे आढळून येतात. सिमिलर रुब्रिक्स. अनेक रुब्रिक्सचे अर्थ खूप सारखे आहेत, ज्यामुळे नवीन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. मिसिंग मॉडेलिटीज. काही विशिष्ट औषधांच्या महत्त्वाच्या मॉडेलिटीज या रिपेटरीमध्ये आढळलेल्या नाहीत. रिपेटरीमध्ये विशिष्ट ठिकाणी आढळत नाहीत. आता बघूया पब्लिकेशन ऑफ इयर्स विथ एडिशन. केंट रिपेटरीचे साधारण 7th एडिशन आपण बघतो. पहिलं एडिशन आहे 1897मध्ये, सेकंड एडिशन 1908, थर्ड एडिशन 1924, फोर्थ एडिशन 1935, फिफ्थ एडिशन 1945, सिक्स्थ एडिशन अमेरिकन एडिशन 1957 आणि इंडियन एडिशन 1961 आणि 7th एडिशन त्यालाच आपण रिवाइज्ड फर्स्ट एडिशन ऑर फायनल जनरल रिपेटरी ऑफ केंट बाय डॉक्टर पियर स्मिथ हे 1974मध्ये आले. याच्यामध्ये एक स्टोरी आहे की डॉक्टर पियर स्मिथ यांनी केंट सरांच्या ओरिजिनल वर्कचा अभ्यास करून त्यातील काही चुका सुधारून ते एक संकलन तयार केलं होतं. जेव्हा हे काम प्रकाशनासाठी पूर्णपणे तयार झाले होते तेव्हा ते नेमकं चोरीला गेलेले हे काम नंतर डॉक्टर दिवान हरिश्चंद यांनी शोधून काढले आणि मात्र जेव्हा हे काम मिळाले तेव्हा ते म्युटिलेटेड फॉर्ममध्ये होते, म्हणजेच ज्याचे काही भाग फाटलेले, खराब झालेले किंवा विस्कळीत अवस्थेत होते. त्याला त्यांनी एकत्र केले. त्यालाच आज आपण रिवाइज फर्स्ट एडिशन किंवा फायनल जनरल रिपेटरी ऑफ केंट असे म्हटले जाते. तर हे होतं केंट रिपेटरी मराठीमध्ये. जर तुम्हाला हे फायदेशीर वाटलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काय असेल तर कमेंट करा.